तीन ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार? पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील आणि त्यांच्या सोबतीनं शांभू आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर चर्चेतलं नाव. आय थिंक आता नुकतीच पार पडलेली स्पर्धा जिथे मात्र 77% अंडर 25 बिग बॅश स्पर्धेमध्ये चांबोची वर्णी देखील लागली होती आणि तोच मात्र भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांबू प्रफुल्ल पाटील उर्फ चांबू आपल्याला पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला. अक्षय दापोळकर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 1 मध्ये देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झाला. का बॉल आपल्याला पाहायला मिळाला भरपूर वेगानं. हा बॉल खरं तर इथे मात्र हाताळला गेला आणि इथे मात्र बॅट्समॅनला शांत ठेवलं. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल परफेक्ट ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवे बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि आता 2च धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. शांभू प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइक इन वरती. नुकताच 1-2चा फटका त्याच्या पाठीमागे आपण बघितला आणि या 2 धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळाला. बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत. फटका फसला आणि बॅट्समॅन इथून मात्र तंबू मध्ये येऊन बसला. बॅट्समॅन बाद झाला. विकेटचा प्रात्यक्षिक पहा. या विकेटचा ऍक्शन रिप्ले. बॉल हवेत खेळला होता आणि तिथे मात्र बॅट्समॅन बाद झाला. खरं तर जर का आपण बघितलं तर चंदन पाटील जे सानपाडा गावचे आहेत ते सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील स्ट्रोक चांगला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळतात आणि या बॉल वरती फक्त एकच धाव मिळणार आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. त्या रिझन मध्ये फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळतात आणि एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही टीम्सने एक सामना जिंकला. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. त्या रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक. आणखीन एक विकेट काउंट. धक्का क्रमांक 2. बॅट्समन बाद.
बॅट्समॅन इथून मात्र बाद झाला. नवीन फलंदाज चला, एक ओव्हरचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल होतो आहे. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल देखील तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया कशा रीतीने आता गोलंदाजी करणारा हा गोलंदाज बॉल तयार होतो आहे. ओ या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॉल हवी, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाव, काय फटका सजवला. आणि या तर खऱ्या अर्थानं फटकांसाठी ओळखला जातो हा खेळाडू संदेश पाटीलच्या बॅटमधनं तडाखा. व्हेरी फर्स्ट बॉल वरती इथून मात्र हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांकरिता षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा या गोलंदाजाच्या मात्र पहिल्याच बॉल वरती इथे मात्र आक्रमण केलं जातं. आणखीन मात्रेवरती इथून मात्र हल्ला चढवला गेला आणि या बॉल वरती 6 धावा प्राप्त झाला. आपल्या मनगटामध्ये असलेली ताकदीचा प्रचंड वापर केला आणि इथे मात्र या 6 धावा आपण बघितल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. बादची गडा षटकाराचं प्रत्युत्तर आता विकेट न दिलंय आणि बॅट्समन संदेश पाटील सुद्धा जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न हा ऍक्शन रिप्ले या विकेटचा. इथे मात्र जर का आपण बघितलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समनला शांत इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. ध्रुव म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं देखील सर्च स्वागत आहे. 1.2 चेंडूचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला प्रतीक पाटील. पाहूया आता ऋतिक इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणारा. ऋतिक मात्र भरपूर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता त्याला यशस्वीरित्या पार पाडावी लागेल कारण टीमला सध्या धावांची गरज आहे. आणखीचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणखीन एक सॉफ्ट डिसमिशल विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद झाला. धक्का क्रमांक 4 बसला आणि इथून मात्र बॅट्समन बाद होतो आहे. काही गोलंदाजी करतो आणखीन मात्र प्रभावित करतो आणि आपल्या जबरदस्त गोलंदाजीने इथून मात्र बॅटिंग करणारा जय हनुमान बोरले या संघाला बॅकफुटला आणलं. हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळते. बघूया विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या अनुषंगाने पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार. आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये कॅश प्राइज. ओ बॉल हवी, कॅच होईल का आणि हॅट्रिक कंप्लीट झाली. 3000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूने जिंकलेला आहे. वेल बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या रात्रीतील हिरो ठरलाय या मॅच मध्ये. आणखी मात्र जसं मात्र प्राइज लावला आणि प्राइज देखील जर का आपण बघितलं तर इथे जर का आपण बघितलं तर शुभ ठरलं जाते आणि खऱ्या अर्थाने योग्य वेळेला मात्र हे प्राइज लावलं गेलं आणि ते खरं तर जिंकलं. सलग 3 विकेट आणि ते कॅश प्राइज सुद्धा आता जमा झालेला आहे. जबरदस्त खेळ दाखवला आणखी मात्र काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. या ओव्हर मध्ये पूर्णपणे धावांना लगाम लावण्याचं काम करत असताना गोलंदाज आणखी मात्र
बॉल तयार होतात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉल वरती आता काय घडणार आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला देखील बॉल हवेत होता तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात एक धाव कंप्लीट झाली परंतु या बॉल वरती फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा डबल डिजिट मध्ये टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. एकावर एक 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहाव्यास मिळतात. अजूनही 1 बॉल बाकी आहे. या षटकातील अंकितच्या स्पेल मध्ये 1 बॉल बाकी आहे. पाहूया आता हा 1 बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. आणखी काय कमबॅक केलं पहिल्या बॉल वरती रुचित षटकार आला परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं. यावेळेला देखील बॉल हवेत आणखीन एक विकेट मिळू शकते आणि पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद होतो. एकदा जर का आणखी मात्रेची बॉलिंग आवडली असेल तर मुळे खंडकर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. आज आपल्याच घरच्या क्रीडांगणावरती खेळत असताना या खेळाडूने प्रभावित केलं. जबरदस्त खेळ दाखवला जातो. 4 विकेट्स त्यानं मात्र मिळवले. अवघ्या 7 धावा खर्च करून या षटकामध्ये आणि 3000 रुपयाची कॅश प्राइज देखील त्याने जिंकलेला आहे. यज्ञेश पाटील ओपी ग्रुपचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज लावला होता आणि ते खऱ्या अर्थाने जिंकलेलं आहे. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता कधी धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. 11 धावा धावफलकावरती नेमाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विपुल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विपुल आपल्याला पाहायला मिळतो. कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे. नेमाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय पाटील बंड्या आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया अक्षय पाटीलच्या बॅटमधून आता धावा येणं अपेक्षित आहे आणि त्या धावा आता येतील का हा नक्कीच प्रश्नचिन्ह असेल. जयकुमार बोर्ले टीम साठी ज्याच्या वेळेला मात्र या युवा खेळाडूंना संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. बॉल तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. विपुलचा बॉल बिगिन करण्याचा प्रयत्न तिथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट थोडासा फंबल झाला आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होतो आणि आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. या धावा पूर्ण केल्यात की नाहीत आता तिसरे पंच आमचे चेक करतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला नॉट आउट. नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धावा इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आपण बघतो. 2.2 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 4 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. गोलंदाज देखील तयार होतो. विपुल म्हात्रे. विपुलचा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा त्यांना कानाने कोपरा माहिती आहे कारण त्यांचं एक घरचं क्रीडांगण आणि आज मात्र आपल्या आयोजनामध्ये खेळत असताना एक चांगला खेळ दाखवला जातो. या टीमच्या माध्यमातून थांबतायत वेळ घेतात कारण या गोलंदाजाला माहिती आहे प्रत्येक बॉल हा आपल्या टीम साठी इम्पॉर्टंट बॉल आहे.
3 बॉल अजूनही बाकी आहेत. 15 धावा धावफलकावरती 6 गडी बाद. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग फ्लॉट मध्ये, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन जर का आपण बघितलं तर दर्शन पाटीलच्या बॅटमन हात टाका षटकार. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन बाटच्या बॅटमन नुकताच षटकार आपण बघितला आणि धावफलकावरती आता 21 धावा. बॉल तयार होतात. 21 धावा धावफलकावरती अजूनही 2 बॉल बाकी आहेत. विपुल तयार होतोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर चतुर आणि चालक आपल्याला पाहायला मिळाले. कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये, म्हणजे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. अजून 1 बॉल बाकी आहे. 21 वरती 6 विकेट गमावलेल्या आहेत. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. ओ यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर, बॉल चालला 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन झाला रनआउट. धावफलकावरती धावा आता 23 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी. चला बेंडकर टीमचे कॅप्टन आणि खोपटे टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला खोपटे टीमचे कॅप्टन आणि बेंडकर टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. खोपटे टीमचे कॅप्टन आणि बेंडकर टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅच आता टॉस केला जाणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणार हे देखील बघायचं. दुसरा फेरीतील हा मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार. आपण बघता अतिशय दर्जेदार स्पर्धा. माजी सरपंच जितेंद्रजी घरत व सरपंच अजयजी माटे चषक खंडम यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा गोवा ग्रुप यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. रजनी क्रिकेटची मजा काय असते ही तुम्हाला या मुळेखंड नगरीमध्ये येऊनच बघायला मिळेल. जिथे मात्र घड्याळामध्ये आता 2 वाजून गेले तरी सुद्धा प्रेक्षकीय स्पर्धेच्या अनुषंगानं जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. चला कॅप्टन या टॉस लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. खोपटे टीमचे कॅप्टन आणि बेंडकर टीमचे कॅप्टन. खोपटे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. बेंडकर टीमचे कॅप्टन सुद्धा लवकरात लवकर यायचं आहे आणि आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. इथे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आता कोणता संघ जिंकणार. दोन्ही टीम्सने 1-1 सामना जिंकला. आता पाहूया दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल उडवला जातो. कॉल कोण करणार आहे? कॉल आहे हेड आणि टेल आलाय. टॉस जिंकला निर्णय काय सांगतो तुम्ही. यस थँक्यू. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आउट कम बॉक्स शंतनू चौहान सर. थँक्यू सो मच सुनील सर. जर का पाहिलात तर आतापर्यंत 18 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 धावांचा पाठलाग करत असताना टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार तुषार स्पोर्ट्स मुलेखंड. मागच्या इनिंग मध्ये जर का आपण पाहिलात ना तर अगदी अनिकेत म्हात्रे याने जर का पाहिलात तर बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 विकेट्स घेतल्या आणि अगदी ओपी ब्रदर्सचे सर्वेसर्वा यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालाय. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रोहन म्हात्रे बबल्या आणि त्याला साथ देत असताना निहार म्हात्रे हे 2 बॅट्समन.
निहार म्हात्रे आणि रोहन म्हात्रे दोन बिग बॅटल मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती निहार म्हात्रे त्याला साथ देत असताना रोहन म्हात्रे दोन बॅट्समन. पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल पेच करत असताना निहार म्हात्रेच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार होईल, फरार येईल. पहिला 4 रन्स. वेलकम बाउंड्री निहार म्हात्रे. चौकार पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलं तर 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम मैदानावरती तुषार स्पोर्ट्स मुलेखंड संघ. अगदी जर का पाहिलं तर या मॅच मधून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्व निर्माण करणार आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र स्पर्धेमध्ये 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाहूयात कोणता संघ जिंकतोय मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती निहार मात्र. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉल वरती आपण पाहता बॅटर स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे. बॉल जर का अगदी आपण पाहिला तर होईल कोहलीच्या वेगाने ट्रॅव्हल. येईल बॅक टू बॅकचा निहारच्या बॅट मधून दुसरा चौकार. स्ट्राईक एंड वरती आपण पाहता बॅट्समन निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. जर का आपण पाहिलं तर UPL मध्ये देखील त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ आपण पाहिलात. अगदी जर का पाहिला तर सोहेल धारपवार च्या टीम मध्ये तो खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये बरसला होता आणि अगदी त्याच्या बॅट मधून आपल्याला 43 धावा पाहायला मिळाल्या होत्या. तोच निहार मात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर ऑन स्ट्राईक असणार आहे. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती खेळतोय आणि जर का पाहिलं तर टीमला देखील 24 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय. डॉट बॉल येणार आहे. अगदी जर का पाहिलं अक्षय पाटील क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता. कोणती चुकी केली नाही. या बॉलला अडवलाय. षटक क्रमांक पहिलं P1चा असताना 8 धावा स्कोर कार्ड वरती तिथे गोलंदाज सोमनाथ पाटील पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलं निहार मात्रे स्ट्राईक एंड वरती त्याला साथ देत असताना रोहन म्हात्रे पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलं तर रोहन म्हात्रे मागच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून अगदी 4 ते 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. ते नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला निहार मात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड संघ मैदानावरती खेळतोय. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही. या डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ संपला. 8 धावा स्कोर कार्ड वरती. अगदी जर का पाहिलात ना तर बोर्ले टीमचा जो ड्रेस कोड आहे ना अगदी जर का पाहिलात तर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीम चा देखील असा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतो. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला जातो. मैदानावरती काय घडलंय. मैदानावरती आपण पाहताय तू मै आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु जर का पाहिलात तर अगदी जर का पाहिलात तर 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 5 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय. नऊ धावा स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा खेळ संपला. स्ट्राईक एंड वरती आपल्याला रोहन म्हात्रे उर्फ बबल्या पाहायला मिळतील. अगदी जर का पाहिलं तर डावखोरे हाताचे बॅट्समन स्ट्राईक असणार आहेत. कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. या मॅच मध्ये बोर्ले टीम समोर खेळत असताना जे हनुमान बोर्ले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय रोहन म्हात्रेचा क्लास. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द लॉक सीमारेषा पार. बॅट्समन रोहन म्हात्रे यांच्या बॅट मधून येईल चौकार. अगदी जर का पाहिलं स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन निहार किरण म्हात्रे हा खेळाडू पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे.
सातत्यानं तो जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून आज मात्र घरच्या मैदानावरती केलं असताना यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा जरूर पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आपण पाहतो विकेटचं पतन मैदानावरून निहार मात्र होईल झेलबाद. नवीन बॅट्समन मैदानावरती अक्षय दाभोलकर. हा बॅट्समन पाहायला मिळणार अक्षय दाभोलकर. मागच्या मॅच मध्ये त्याचा अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जिथे 11 बॉल आणि अजूनही 11 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अकरा बॉल 11 धावांची आवश्यकता स्ट्राईक एंड वरती. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच अक्षय दाभोलकर. यावेळचा बॉल मैदानावरती आपण पाहता स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल्स केलेत मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतो जिथे 10 बॉल आणि अजूनही विजयासाठी 11ची आवश्यकता. 24 धावा चा पाठलाग करत असताना तुषार स्पोर्ट्स मुलेखंड संघ पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. एक धावसंख्या कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. अगदी एका धावेवरती समाधान मानावं लागणार. 14 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही विजयासाठी 9 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती रोहन मात्रे पाहायला मिळणार आहे. बबले आपण स्ट्राईक पाहायला मिळतील. अगदी 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला भेंडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये खोपटे या दोन टीम दरम्यान सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी दोन्ही टीमनं एक सामना जिंकला. या मॅच मध्ये देखील जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवेल आणि जो संघ हारेल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून रामराम ठोकायला लागणार आहे. बघूयात कोणता संघ मैदानावरती जिंकतोय. दोन्ही संघ मैदानावरती संघर्ष करतात. एका बाजूला पनवेल तालुका दुसऱ्या बाजूला उरण तालुका पाहायला मिळतो. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय एक धावसंख्या कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. अगदी जर का पाहिला तर अजूनही विजयासाठी 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. या षटकातील जर का आपण पाहिलं तर अजूनही 2 बॉल येणं बाकी असतील. बघा 2 बॉल वरती आपण स्ट्राईक एंड वरती अक्षय दाभोलकरला पाहताय जो मागच्या मॅच मध्ये बरसला होता. या मॅच मध्ये देखील त्याला बरसावं लागणार आहे. आपल्या टीमच्या नावासाठी आज मात्र खेळायचं आहे. अगदी जर का पाहिला तर स्ट्राईक एंड वरती बॅट्समन अक्षय दाभोलकर आणि त्याला साथ देत असताना डावखोरे आताचे बॅट्समन रोहन मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सर्व रोहन मात्रे त्यानंतर स्मित मात्रे जीवित मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. सनी मात्रे संपूर्ण कंपनी या स्पर्धेची आज मात्र एन्जॉय करतात आपल्या व्यासपीठावरती. आणि जर का पाहिलं तर ही मॅच देखील एन्जॉय करतात. अजूनही सर्व प्रेक्षक मायबाप आपल्या स्पर्धेचा आनंद लुटतायत. 8 बॉल 9 धावा. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बॉलला उचलेल फेकेल तत्पूर्वी मात्र या बॉलवरती आपण पाहत आहे एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 7 बॉल आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 मध्ये 8 करायच्या आहेत. पाहूयात कशा रीतीने त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. तीन षटकांचा सामना पहिल्या डावामध्ये जर का आपण पाहिलं तर 23 धावा उभारला बोर्ले टीमने. एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील संघ. उरण वर्सेस पनवेल अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते जिथे उरण संघ आपण पाहताय दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. विजयासाठी 7 बॉल 8 धावांची आवश्यकता. यावेळचा बॉल देखील मैदानावरती आपण पाहताय स्लोवर वन चेंडू. विजयासाठी 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बोर्ले टीम
चला टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, स्पीड अप करायचं आहे. सहा बॉल 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला अक्षय दाभोलकर पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती रोहन म्हात्रे पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलं तर अक्षय दाभोलकर 3 बॉल खेळलाय, 2 धावा बॅटमधून पाहायला मिळाल्या. रोहन म्हात्रे 3 बॉल खेळलेत, 5 धावसंख्या पाहायला मिळाल्यात आणि अजूनही 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता असणार. 6 बॉल 8 धावा. गोलंदाज प्रतीक पाटील. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु जर का पाहिलं तर लॉंग चेस आपल्याला पाहायला मिळतो. एक धावसंख्या कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. अजूनही 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक बिग हिट मॅचला फिनिश करू शकतोय मैदानावरती. सिंगल डबल धावेला देखील महत्व द्यावा लागणार आहे. सर्व मोठे फटके मारून जमणार नाही या मैदानावरती. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. या धावसंख्या जर का डिपेंड झाल्या तर मात्र अगदी या स्पर्धेतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळच्या बॉलवरती देखील एक धावसंख्या कंप्लीट केली जाईल का? एक धावसंख्या कंप्लीट केली जाते. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 4 बॉल 5 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो रोहन म्हात्रे डावकर आताचा फलंदाज. कोणता संघ सामना जिंकणार? दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ मैदानावरती संघर्ष करतात आणि संघर्ष करत असताना पाहूयात कोणता संघ या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवेल. अगदी 19 धावा स्कोर कार्ड वरती 24 धावा देखील आता मात्र कुठेतरी मैदानावरती जास्त वाटू लागल्यात. 4 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. एक बिग हिट मॅचला मात्र फिनिश करू शकतोय. यावेळेस आपण पाहताय गोलंदाजावरती दबाव दडपण पाहायला मिळतोय. कुठेतरी जर का पाहिलं तर स्ट्राईक एंड वरचा बॅट्समन आपल्याला अर्धातच पाहायला मिळतो रोहन मात्र ज्याच्यावरती संपूर्ण टीमच्या नजरा लागल्यात. विजयासाठी येणारे बॉल असतील 4, धावा करायचे 5. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता लावून द कार्पेट फटका पाहायला मिळतो. एक धावसंख्या कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु मैदानावरती एकच धाव पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर अजूनही विजयासाठी येणारे 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार थरार आणि थरार नाट्य आज मात्र आपल्याला मुलेखंड गावामध्ये अनुभवायला मिळतोय. चला 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहताय 4 धावा. 3 बॉल 4. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल का? एक धावसंख्या कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि यावेळेस मात्र 2 धावा देखील सहज गतीने कंप्लीट केल्यात. आता मात्र विजयासाठी बॉल टू रन असणार आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काल देखील आपण हीच मॅच एन्जॉय करतो. तर एका बाजूला मोठी जुई तर दुसऱ्या बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळत होता. अगदी जर का पाहिलात 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 बॉल 2 रन. स्ट्राईक एंड वरती अक्षय दाभोलकर आणि गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूयात कोणता संघ सामना जिंकेल. या मॅच वरती मात्र अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये बोर्ले टीमच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवेल. जो संघ हारेल त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून राम राम ठोकावं लागणार आहे. 2 चेंडू 2 धावा. यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा आणि आपण पाहताय मैदानावरती विकेट. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन विपुल म्हात्रे
इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळणार. अगदी जर का पाहिलं तर दोन्ही टीम मात्र या मॅच वरती अगदी जर का पाहिलं तर लक्ष भेदून असतील. दोन्ही टीम मात्र या मॅच वरती कमबॅक करताना पाहायला मिळाल्या आहेत. आणि या मॅच मध्ये जर का पाहिलं तर या इनिंग मध्ये एकही एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळाला नाही आहे. आमच्या गुणलेखकांच्या माहितीनुसार आम्हाला सूचना आहे अख्ख्या मॅच मध्ये एकही चेंडू अवांतर पाहायला मिळाला नाही आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. संपूर्ण टीमच्या नजरा लागल्या असतील विपुल मात्रेवरती, परंतु दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर संपूर्ण टीमच्या नजरा लागल्या असतील प्रतीक पाटील वरती. प्रेक्षकांच्या भेटीस अशी मॅच जेव्हा येते ना तेव्हा अगदी प्रेक्षक जे जागेवरती बसलेले असतात ना ते अगदी उभे राहतात. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक बॉल 2 धावा. पाहूयात कोणता संघ जिंकेल या स्पर्धेमध्ये. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड की त्यांच्या विरुद्धामध्ये टीम जय हनुमान बोरले. एक बॉल 2 धावा. अगदी जर का पाहिलात तर दोन्ही टीमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना प्रेक्षकांना भेटींसाठी आला. अगदी जर का पाहिलं तर कालच्या मॅच मध्ये देखील 24 धावसंख्या डिपेंड झाल्या नव्हत्या आणि आज मात्र एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य आपल्याला मुलेखंड गावामध्ये अनुभवायला मिळतो. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक. सामना आवडला असेल चला. एक बॉल 2 धावा. टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. एक चेंडू 2 धावा. गोलंदाज प्रतीक पाटील. स्ट्राईक एंड वरती विपुल म्हात्रे. यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय पंचांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू स्क्वेअर बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. यहाँ पे कोई मोहम्मद कैफ नाम का 15 साल का बच्चा होगा, किसी को दिखाई दिया होगा तो कृपया स्टेज पे लाइए उसको. मोहम्मद कैफ, अगर आप यहाँ हो तो आप स्टेज पे आ जाइए. एक चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. काल देखील असाच सामना पाहायला मिळाला. 1 बॉल मध्ये 1 धावसंख्या असताना त्या धावा डिपेंड झाल्या होत्या. पाहूयात या धावसंख्या चेस होतील की डिपेंड्स होतील. काय सामना पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात ना जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते मात्र आता जागेवरनं उभे राहिलेत. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मुलेखंड गावामध्ये. क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य. 1 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता. सामना आवडला असेल तर त्याला टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. मुलेखंड गावामधील हा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा पाहायला मिळते. 1 बॉल 1 धाव. आणि जर का पाहिलं तर 1 धावसंख्येची आवश्यकता असताना या बॉलवरती सामना जिंकलाय मैदानावरती तुषार स्पोर्ट्स मुलेखंड टीमनं आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. आणि आपण पाहता सामना जिंकलाय तुषार स्पोर्ट्स मुलेखंड टीमनं आणि विजय टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि अगदी जर का पाहिलात ना तर घशामधील घास काढलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. मुलेखंड टीमच्या अगदी जर का पाहिलात ना तर भाषा फुगल्या होत्या. आणि अगदी जर का पाहिलात मोहम्मद कैफ नाम का अगर कोई लड़का यहाँ है तो कृपया स्टेज